हॅलो किड्स, कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? ओके. आपण मागच्या वेळी चॅप्टर बघितला होता प्लांट न्यूट्रिशन. आज आपण बघणार आहोत ते ॲनिमल्स न्यूट्रिशन किंवा हाऊ ॲनिमल्स गेट एनर्जी. न्यूट्रिशन. व्हॉट इज न्यूट्रिशन? द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड अँड इट्स युटिलायझेशन बाय द बॉडी इज नोन ॲज न्यूट्रिशन. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे फक्त आपल्या बॉडीमध्ये आत विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स जाणं असं नाही, तर ते फूड ऑब्टेन करणं, मिळवणं आणि नंतर ते आपल्या बॉडीसाठी युटिलाइज करणं, ही सगळी प्रोसेस जी आहे दॅट इज कॉल्ड न्यूट्रिशन. ग्रीन प्लांट्स, अल्गी अँड फ्यू बॅक्टेरिया कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड. तुम्हालाही माहिती आहे की बेसिकली फूड सिंथेसिस कोण करतं किंवा फूड प्रोडक्शन कोण करतं, तर जे ग्रीन प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये जे क्लोरोफिल आहे तेच फक्त हे फोटोसिंथेसिसच्या मार्फत फूड प्रिपेअर किंवा फूड तयार करू शकतात. दे आर नोन ॲज ऑटोट्रॉफ्स. तुम्हाला हेही माहिती आहे की त्यांना आपण ऑटोट्रॉफ म्हणतो आणि दिस टाईप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. Animals and non-green plants need to obtain their food directly or indirectly from green plants. हे पण गोष्ट तुम्हाला माहिती आहे. ॲनिमल्स असतील, नॉन ग्रीन प्लांट्स असतील, म्हणजे ज्यांच्याकडे क्लोरोफिल नाही आहे असे सगळे ऑर्गॅनिझम्स काय असतात, फूडसाठी हे प्लांटवरती डिपेंड असतात, आयदर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. म्हणजे काय, जे हर्बिवोरस आहेत, जे डायरेक्ट प्लांट्स किंवा ग्रीन प्लांट्स ईट करतात आणि त्याच्यापासून त्यांना फूड मिळतं, आणि काही असे आहेत कार्निवोरस की जे फक्त दुसऱ्या ॲनिमल्सना किल करून त्यांचं फ्लेश खातात किंवा मीठ खातात. असे आहेत ते इनडायरेक्टली प्लांटवरच डिपेंड असतात. दिस इज नोन ॲज हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि हा जो न्यूट्रिशनचा मोड आहे हा हेटेरोट्रॉफिक मोड असं म्हणलं जातं. ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन डिटेल्समध्ये आपण प्लांट डाएटमध्ये घेतलेलीच आहे. आता न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. हेटेरोट्रॉफ. हेटेरो मीन्स डिफरंट, ट्रॉफ मीन्स न्यूट्रिशन, म्हणजे डिफरंट सोर्सकडनं न्यूट्रिशन घेणारे जे मोड आहे दॅट इज कॉल्ड हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ऑर्गॅनिझम्स ऑब्टेनिंग फूड फ्रॉम डिफरंट सोर्सेस लाईक प्लांट्स ऑर ॲनिमल्स दे कम अंडर दिस कॅटेगरी. मेथड ऑफ ऑब्टेनिंग फूड व्हॅरीज डिपेंडिंग अपॉन फूड दे ईट. आता हे जे फूड मिळवण्याची जी प्रोसेस आहे किंवा फूड कन्झ्युम करण्याची जी प्रोसेस आहे हे प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बाबतीत, प्रत्येक स्पीसीसच्या बाबतीत वेगवेगळे असते. व्हाय? बिकॉज ते फूड कुठल्या प्रकारचं आहे, काय फूड ते खातात त्याच्यावरती ते डिपेंड असतं. डिपेंडिंग ऑन दॅट दे आर क्लासिफाईड ॲज हर्बिवोर्स, कार्निवोर्स अँड ऑम्निवोर्स. हे पण तुम्हाला माहिती आहे. थोडंसं आपण त्याच्याबद्दलचं पण बघूया. हर्बिवोर्स ईट ओनली प्लांट्स. हर्बिवोर्स जे आहेत ते फक्त काय करतात, ते फीड ऑन प्लांट्स ओनली, म्हणजे ग्रीन प्लांट्स जे असतात ते त्यांचं फूड असतं, त्याच्या व्यतिरिक्त ते इतर कुठलीही गोष्ट खात नाहीत. कोण कोण आहेत असे? काऊज, गोट्स, जिराफ, एलिफंट्स, डिअर्स, बरेच तुम्हाला एक्झाम्पल्स माहिती आहे. तिथं काही आपण पिक्चर्स पण त्यांची दाखवलेली आहेत. नेक्स्ट कॅटेगरी कुठली? दे आर कॉल्ड कार्निव्हर्स. कार्निव्हर्स म्हणजे काय? दे ओनली ईट मीट ऑफ दी अदर ॲनिमल्स. पण ह्याच्यामध्ये एक आहे, हे कार्निव्हर्स जे आहेत ते स्वतः एखादं फ्रेश म्हणजे एखादा लिव्हिंग ॲनिमल हंट करून, किल करून मग त्याला खातात, म्हणजे डेड ॲनिमल्स ते खात नाहीत. दे आर कॉल्ड कार्निव्हर्स. असे कोण कोण आहेत? लायन आहे, टायगर, वुल्फ, शार्क्स. बर्ड्समध्ये बघितलं तर ईगल, आऊल, हे सगळे कोण आहेत? दे आर ऑल कार्निव्हर्स ॲनिमल्स. थर्ड वन इज ऑम्निव्हर्स. ऑम्निव्हर्स म्हणजे काय, तर दोन्हीही, दे ईट बोथ प्लांट अँड ॲनिमल्स, म्हणजे ज्यांना मीठ पण चालतं आणि ते प्लांट पण खातात, अशा यांना म्हटलं जातं ऑम्निव्हर्स. मिक्स फूड त्यांचं जे आहे ते मिक्स आहे. कोण कोण आहे असं? मॅन, आपण सुद्धा बघा व्हेजिटेबल्स पण खातो, फ्रूट्स पण खातो, मीट पण खातो, चिकन, मटण, अंडी, हे सगळं नॉन व्हेजिटेरियनसुद्धा फूड आपण खात असतो. मॅन आहे, क्रोज, डॉग्स, ॲन्ट्सचं सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ॲन्ट दोन्ही खात असतात. एखादा बारीक इन्सेक्ट जरी त्यांना मिळालं तरी त्या खातात त्या, किंवा मग झाडांची पानं किंवा इतर जे प्रॉडक्ट्स असतात ते सुद्धा त्या खातात. म्हणजे ह्याच्यामध्ये पण लिस्ट मोठी. पिग्स ऑल्सो कम अंडर ऑम्निव्हरस, कारण त्यांनासुद्धा हे दोन्ही गोष्टी चालतात. काही फिश आहेत. आता हे सगळे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात? ऑम्निव्हरस. टाईप्स ऑफ हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशनमध्ये सुद्धा ते जे फूड आहे ते फूड कसं कन्झ्युम केलं जातं,
ते कसं डायजेस्ट केलं जातं, बॉडीसाठी कसं वापरलं जातं, हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. आणि त्याच्यावरती डिपेंड 3 पार्ट ह्या हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात किंवा 3 टाईप्स बघायला मिळतात. त्याच्यातलं पहिलं आहे दॅट इज कॉल्ड होलोझोईक न्यूट्रिशन. होलोझोईक म्हणजे काय? दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम अदर प्लांट्स ॲनिमल्स अँड ईट ॲज अ व्होल. म्हणजे काय की बघा, आपण जे फूड खातो, आपण भाजी किंवा फळं आणतो आणि ती प्रोसेस करतो फक्त आपण त्याला, म्हणजे भाजी असेल तर ती चिरून कापून धुवून त्याला मसाला मीठ जे काय असेल ते तयार करून मग आपण त्याची डिश तयार करून खातो. पण आपण ते आहे असं कन्झ्युम करतो. लक्षात आलं ना? त्याच्यातले न्यूट्रिएंट्स वेगळे करून आपण ते कन्झ्युम करतो का? नाही. फ्रूट असेल, ॲपल जर तुम्हाला दिलं खायला तर तुम्ही ॲपल फक्त काय तुम्ही वॉश करून घेता क्लीन करण्यासाठी आणि आहे असं खाऊन टाकता. मग तुमच्या बॉडीत आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती बाकीच्या प्रोसेसिंग होतं आणि ते मग त्याच्यातनं न्यूट्रिएंट्स वेगळे केले जातात. म्हणजे काय थोडक्यात की आपण ज्या पद्धतीने फूड घेतो बॉडीमध्ये ॲज अ होल, तशा पद्धतीने घेणारे दे ऑल कम अंडर होलोझोईक टाईप ऑफ न्यूट्रिशन. दुसरं आहे पॅरासायटिक. दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम अदर प्लांट्स होस्ट. म्हणजे काय की ते स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाहीत किंवा स्वतःचं फूड स्वतःसुद्धा डायजेस्ट करत नाहीत, तर ते काय करतात, दुसऱ्यांनी तयार केलेलं जे काही फूड असेल, जे काय डायजेस्ट केलेलं फूड असेल, ते फूड ते स्वतःसाठी डायरेक्ट वापरतात. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये फूड डायजेशन किंवा हा प्रकार नसतो. ते डायजेस्ट केलेले न्यूट्रिएंट्सच डायरेक्ट प्लांट्सकडनं किंवा ॲनिमल्सकडनं युटिलाइज करत असतात. आणि थर्ड पार्ट आहे दॅट इज कॉल्ड सॅप्रोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे काय? दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे मगाशी आपण बघितलं की कार्निवोरस किंवा ऑम्निवोरस जे आहेत हे फ्रेश किल करून मग ते मीठ खातात. पण हे जे सॅप्रोट्रॉफिक ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात, जे डेड ऑर्गॅनिक मॅटर असेल, डेड, आय एम सेईंग डेड म्हणजे काय, प्लांट्स ॲनिमल्स त्यांचे रिमेन्स किंवा त्यांच्या डेड बॉडीज, ह्या डेड बॉडीज ज्या आहेत ह्या डेड बॉडीजमधनं ते त्यांचे न्यूट्रिशन मिळवतात. आता इथं एक साधारण जर फरक तुम्हाला महत्त्वाचा जर सांगायचं झालं तर होलोझोईक न्यूट्रिशनच्या बाबतीत काय होतं, ते फूड कन्झ्युम केल्यानंतर त्याचं डायजेशन त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आतमध्ये त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा जी कुठली सिस्टीम असेल त्याच्यामध्ये ते डायजेस्ट केलं जातं. तिथं त्याच्यातले न्यूट्रिएंट्स वेगळे केले जातात आणि मग ते बॉडीसाठी वापरले जातात. लक्षात आलं? पॅरासायटिकमध्ये काय होतं, डायजेशन होस्टच्या बॉडीमध्ये होतं. पॅरासाइट्स डायजेस्ट झालेलं फूड किंवा डायजेस्ट झाल्यानंतर जे काही न्यूट्रिएंट्स त्याच्यातनं सेपरेट आउट केले जातात ते न्यूट्रिएंट्स डायरेक्ट स्वतःसाठी युटिलाइज करतात. म्हणजे ते स्वतः फूड डायजेस्ट करत नाहीत. आणि थर्ड जो पार्ट आहे सॅप्रोट्रॉफिक, ह्याच्यामध्ये काय होतं तर ते जे डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या मॅटरवरती प्रोसेसिंग हे ऑर्गॅनिझम्स बॉडीच्या बाहेर करतात. त्या डेड मॅटरमधले न्यूट्रिएंट्स ते आधी काय करतात, त्या बॉडीपासून रिलीज करतात किंवा सेपरेट आउट करतात आणि मग ते न्यूट्रिएंट्स त्यांच्या बॉडीमध्ये आतमध्ये घेतले जातात. म्हणजे फक्त हॉलोझोईक ॲनिमल्सच असे आहेत किंवा हॉलोझोईक ऑर्गॅनिझम्स असे आहेत की त्यांच्या फूडचं डायजेशन हे त्यांच्या बॉडी सिस्टीममध्ये किंवा बॉडीच्या आतल्या ऑर्गन्समध्ये घडून येतं. दिस इज द मेजर डिफरन्स. आता हॉलोझोईक न्यूट्रिशनबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. दे ईट देअर फूड ॲज अ होल, हे आपण बघितलं. लॅटर ब्रोकन डाऊन अँड डायजेस्टेड बाय बॉडी इन टू सिम्पलर सबस्टन्सेस. फूड खाल्ल्यानंतर त्यांची डायजेशनची प्रोसेस सुरू होते. डायजेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड मॉलिक्युल्स असतात त्याचं सिम्पलर कंपाऊंडमध्ये ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब करण्यासारख्या कंपाऊंडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणं म्हणजे डायजेशन. हे त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये होतं. युजफुल सबस्टन्सेस आर ॲब्झॉर्ब. मग डायजेशन झाल्यानंतर त्याच्यातले जे युजफुल सबस्टन्सेस आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, माहिती आहे तुम्हाला सगळे, हे जे काही बॉडीसाठी लागणारे जे युजफुल सबस्टन्सेस आहेत ते काय केले जातात, त्यांच्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात आणि बॉडीसाठी वापरले जातात. अनवॉन्टेड सबस्टन्सेस आर थ्रोन आउट. आता त्या फूडमध्ये काही अनवॉन्टेड सबस्टन्सेससुद्धा असतात की जे आपण डायजेस्ट करू शकत नाही किंवा डायजेस्ट केल्यानंतर ते मागं शिल्लक राहतात. तर हे जे काही वेस्ट सबस्टन्सेस आहेत ते बॉडीमधनं बाहेर टाकून दिले जातात. हर्बिवोर्स, कार्निवोर्स अँड ऑम्निवोर्स बिलॉंग टू दिस कॅटेगरी. हे जे ॲनिमल्स आहेत हे सगळे काय आहेत, दे आर ऑल हॉलोझोईक ॲनिमल्स. इथं दाखवलेलं पण आहे, झेब्राज म्हणजे हर्बिवोरस आहेत, डॉग ऑम्निवोरस आहे, टायगर जो आहे तो कार्निवोरस आहे. तर हे काय करतात, ते फूड आहे तसंच खातात, बॉडीमध्ये मग डायजेस्ट करतात, मग त्याच्यातलं न्यूट्रिशन वापरतात आणि रिमेनिंग पार्ट दे थ्रू आउट. पुढचं आहे पॅरासायटिक न्यूट्रिशन.
दे गेट देअर न्यूट्रिशन, बघा, नॉट फूड, दे गेट देअर न्यूट्रिशन फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम्स. मगाशी मी थोडंसं ह्याबद्दल बोललो होतो. आता इथं साईडच्या पिक्चरमध्ये 2 वर्म्स दाखवलेले आहेत बघा. एक आहेत इंटेस्टाईनमधले, दे आर कॉल्ड टेप वर्म्स, म्हणजे मराठीत आपण ज्याला पोटात जंत होणे म्हणतो ते आहेत. आणि खाली दुसरा तो फूट दाखवला आणि त्या फूटमध्ये एक तुम्हाला अशी लाईन दिसते, दॅट इज ऑल्सो अ वर्म नोन ॲज हुक वर्म. तो आपल्या स्किनच्या खालच्या बाजूला राहत असतो. तर हे 2 वर्म्स काय करतात, आपण फूड खातो, बरोबर आहे, आपल्या बॉडीमध्ये फूड डायजेस्ट केलं जातं, त्याच्यात त्यातले न्यूट्रियंट्स सेपरेट आउट केले जातात. हे सेपरेट आउट केलेले न्यूट्रियंट्स हे ॲनिमल्स डायरेक्ट कन्झ्युम करतात. दे डोंट हॅव एनी ऑर्गन ऑर एनी कपॅसिटी टू डायजेस्ट द फूड. ते काय करतात, डायजेस्ट झालेलं रेडीमेड न्यूट्रियंट्स ते कन्झ्युम करतात. मग अशा केसमध्ये काय होतं, होस्ट इज हार्म्ड, पॅरासाईट बेनिफिटेड. बघा ना, आता समजा एखाद्या ॲनिमल आणि त्याच्या पोटामध्ये, त्याच्या इंटेस्टाईनमध्ये भरपूर वर्म्स आहेत, तर त्या ॲनिमलनी कितीही खाल्लं आणि ते जे काही न्यूट्रिशन आहे ते त्याच्या ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब व्हायच्या आत हे सगळे वर्म्स आहेत ते काय करतात, कन्झ्युम करून टाकतात. मग त्या बॉडीला, त्या होस्ट ॲनिमल जो आहे त्याच्या बॉडीला न्यूट्रिशन मिळतच नाही, अनलेस अँड अंटील ते न्यूट्रियंट्स जे आहेत ते त्याच्या ब्लडमध्ये जोपर्यंत ॲब्झॉर्ब केले जात नाहीत तोपर्यंत त्याच्या बॉडीला मिळत नाहीत. मग ॲब्झॉर्ब होण्यापूर्वीच हे वर्म्स काय करतात, ते सगळं कन्झ्युम करून टाकतात. So that host get harmed and parasite get benefited. Parasite present inside the host body, they are called endoparasites. काही पॅरासाइट्स इथं जे दाखवलेले आहेत, टेपवर्म, हुकवर्म, हे जे पॅरासाइट्स आहेत they always stay inside the body of the host and they are called endoparasites. They obtain food through the intestine of the host. ते काय करतात, त्या होस्टच्या इंटेस्टाईनमधनं किंवा ब्लडमधनं ते न्यूट्रिशन मिळवत राहतात. एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं तसं इथं दाखवलीत, ही टेपवर्म, हुकवर्म, अशी बरीच एक्झाम्पल आपल्याला घेता येतील. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे पॅरासाईट प्रेझेंट आउटसाईड द होस्ट बॉडी, म्हणजे होस्ट बॉडीच्या बाहेर राहणारे पॅरासाईट. म्हणजे काय, ते बॉडीत राहत नाहीत तर ते बाहेरच्या बाजूला राहतात आणि ब्लडमध्ये जे आपल्या काही न्यूट्रियंट्स असतात ते न्यूट्रियंट्स ते ब्लड डायरेक्ट आपल्या बॉडीतनं किंवा ॲनिमलच्या बॉडीतनं सक करतात आणि त्या ब्लडमधले डिझॉल्व्ह झालेले जे न्यूट्रियंट्स असतात ते स्वतःसाठी युटिलाइज करतात. दे आर कॉल्ड एक्टोपॅरासाइट्स. 2 प्रकार पॅरासाइट्सचे, एक एंडोपॅरासाइट, दे स्टे इनसाइड द बॉडी ऑफ द होस्ट, आणि दुसरे एक्टोपॅरासाइट्स, दे स्टे आउटसाइड द बॉडी ऑफ द होस्ट. They obtain food by attaching themselves on the host body and suck and feed on the host blood. तुम्हाला माहिती आहे, डास सगळ्यात उत्तम उदाहरण. डास चावतात, जे डास आपल्याला चावतात ते, डासामध्ये बऱ्याच स्पीसीज आहेत. काही डास आहेत ते प्लांट्सपासून हे करतात, पण माणसाला जे चावणारे डास आहेत ते डास काय करतात, आपलं ब्लड सक करतात आणि त्याच्यात तर न्यूट्रियंट त्यांच्या बॉडीसाठी वापरतात. तसंच ढेकूण आहेत. त्याच्यानंतर इथं 2-3 तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत बघा. वरती जे दाखवलं आहे त्या स्किनमध्ये जे अटॅच झालेलं तुम्हाला छोटंसं असं एक इन्सेक्ट दिसतोय, दॅट इज कॉल्ड टिक, किंवा ज्याला आपण गोचिड म्हणतो मराठीमध्ये, ते आहे. ते काय करतं, आपलं जे माउथ असतं ते आपल्या बॉडीमध्ये आत खुपसतं आणि तिथनं ते ब्लड सक करायला सुरुवात करतं. त्याच्यानंतर माइट्स दाखवलेत खाली वेगवेगळ्या प्रकारचे. माइट्स इज अ व्हेरी स्मॉल, आपल्या डोळ्याला दिसत पण नाहीत ते काही वेळेला, पण ते सुद्धा काय करतात, आपल्या बॉडीतलं ब्लड सक करून घेतात. आणि थर्ड इज लीच तुम्हाला माहिती आहे, जळू ज्याला म्हणतो मराठीमध्ये आपण. ही जळू काय करते, आपल्या बॉडीला स्वतःला अटॅच करून घेते आणि त्या स्किनमधनं ती आपले काही त्याची जी सलाइवा असते त्या सलाइवाने तिथली स्किन काय होते ते डिझॉल्व करून टाकतात आणि त्यांच्या माउथमध्ये काही ऑर्गन्स असतात ते आपल्या बॉडीमध्ये आतमध्ये पिअर्स करतात ते इंजेक्शन दिल्यासारखं, आणि त्यातनं काय करतात, ते आपल्या बॉडीतनं ब्लड सक करून घेतात. दॅट ब्लड इज नॉट देअर फूड. त्या ब्लडमध्ये असणारे जे न्यूट्रियंट्स आहेत दॅट इज देअर फूड. लक्षात आलं. सो दे आर कॉल्ड एक्टोपॅरासाइट्स. पुढचा पार्ट मी तुम्हाला म्हटलं तो सॅप्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. ऑब्टेन न्यूट्रिशन फ्रॉम ऑर्गॅनिक मॅटर. जे काय ऑर्गॅनिक मॅटर असतं, डेड असेल किंवा काय, त्या ऑर्गॅनिक मॅटरमधनं हे आपलं न्यूट्रिशन मिळवत असतात. दे ग्रो ऑन द सर्फेस ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर जो कुठला असेल, मग आपलं फूड असतं, जे प्लांट आणि ॲनिमल ओरिजिनपासून जे काही मिळतं, दॅट इज एव्हरीथिंग इज ऑर्गॅनिक. पेपर इज ऑल्सो ऑर्गॅनिक बिकॉज वी गेट इट फ्रॉम प्लांट्स.
तर ह्याच्यावरती हे ग्रो होतात आणि मग तिथनं ते न्यूट्रिशन घेत होतात. दे डायजेस्ट द फूड आउटसाइड इट्स बॉडी अँड देन ॲब्झॉर्ब इट. आपल्या बॉडीमध्ये मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या बॉडीमध्ये बॉडीच्या आतमध्ये फूड डायजेशनची प्रोसेस होते. पण हे जे सायप्रोट्रॉफिक्स जे आहेत ते काय करतात, त्यांचं फूड बॉडीच्या बाहेर एक विशिष्ट प्रकारची केमिकल ज्यांना एन्झाईम्स म्हणलं जातं, ती एन्झाईम्स हे सिक्रिट करतात त्या फूडवरती, त्या मॅटरवरती. त्या एन्झाईम्समुळं काय होतं, त्यातली जे न्यूट्रियंट्स आहेत ती तिथं सेपरेट आउट होतात आणि मग त्यातनं त्यांना हवी ती न्यूट्रियंट्स ते ॲब्झॉर्ब करून आपल्या बॉडीमध्ये आत घेतात. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्यांनाच दुसरं नाव आहे क्लीनर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. कारण का, जे काही डेड मॅटर, जे काही डेड ऑर्गॅनिक मॅटर एन्व्हायरमेंटमध्ये किंवा नेचरमध्ये पडत असतं ते सगळं डिकम्पोज करून त्यातली न्यूट्रियंट्स सेपरेट आउट करून ती न्यूट्रियंट्स पुन्हा नेचरमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये मिक्स करण्याचं खूप इम्पॉर्टंट काम हे सायप्रोट्रॉफिक ॲनिमल्स करत असतात. हे जर नसते तर आज आपल्याला सगळीकडे घाण दिसली असती. लक्षात आलं ना? बघा ना, एखादा ॲनिमल जर रस्त्यात पडलेला असेल तर तो कुजल्यानंतर किती घाण वास येतो, पण त्याची बॉडी तुम्हाला थोड्या दिवसानंतर तिथं दिसत नाही का? कारण हे सायप्रोट्रॉफिक ॲनिमल्स काय करतात, ती बॉडी स्वतःचं फूड म्हणून वापरतात आणि तिथनं डिस्ट्रॉय करून टाकतात. सो दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन नेचर. एक्झाम्पल कोण कोण आहेत? मोल्ड आहेत, काही प्रकारचे बॅक्टेरियाज. मोल्ड म्हणजे आपण ज्याला बुरशी म्हणतो, ती बुरशी. इथं ब्रेड दाखवलेलं आहे बघा पिक्चरमध्ये, किंवा ती वॉल दाखवलेली आहे, त्या वॉलवरती ती सगळी बुरशी आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आपण असं हे दृश्य बघायला तुम्हाला मिळतं, वॉलवरती बुरशी आलेली असते. काही वेळेला पावसाळ्यामध्ये जर खूप दिवस कपडे जर एका ठिकाणी असतील तर कपड्यांवरती सुद्धा बुरशी आलेली दिसते तुम्हाला. किंवा आपल्या ज्या लेदरच्या ज्या चप्पल्स असतात, शूज किंवा लेदरचे सँडल्स असतात, त्याच्यावरती तुम्हाला ती बुरशी वाढलेली दिसते. हे ऑर्गॅनिक मॅटरवरती ही तुम्हाला बुरशी, किंवा बरेच दिवस जर आपल्या घरात अन्न शिल्लक राहिलं असेल तर त्याच्यावरती ती बुरशी येते. लक्षात आलं ना? सो दे आर ऑल सायप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. त्याच्यानंतर सिम्बायोटिक रिलेशनशिप आपण बघूया. मागच्या ह्याच्यामध्ये आपण प्लांट्सच्या सिम्बायोटिक रिलेशनशिप्स बघितल्या होत्या. आता ह्याच्यात ॲनिमल्सच्या बाबतीत सिम्बायोटिक रिलेशन कुठं कुठं मिळतं? सिम्बायोटिक रिलेशनचं सिम्पल तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये दोघांनाही बेनिफिट होतो. गेस्ट आणि होस्ट दोघांनाही त्याचा फायदा होतो, एकमेकाला मदत करतात. दॅट इज वाय इट इज कॉल्ड सिम्बायोटिक रिलेशनशिप. बोथ बेनिफिट बोथ द ऑर्गॅनिझम्स, दोन्ही ऑर्गॅनिझमला बेनिफिट होतो. व्हेरियस बॅक्टेरिया प्रेझेंट इन द ह्युमन इंटेस्टाईन विच एड इन डायजेशन इन टर्न ऑब्टेन न्यूट्रिशन फ्रॉम डायजेस्टेड फूड. आपल्या बॉडीमध्ये जी डायजेशनची प्रोसेस असते बघा, आपल्या माउथमध्ये बॅक्टेरिया असतात, आपल्या इंटेस्टाईनमध्ये बॅक्टेरिया असतात, आपल्या स्टमकमध्ये बॅक्टेरिया असतात, बट दे आर ऑल बेनिफिशियरी बॅक्टेरिया. म्हणजे काय, तर ते आपल्याला मदत करत असतात, ते आपल्याला कुठलाही डिसीज देत नाहीत. ते काय करतात, वेगवेगळे एन्झाईम्स, वेगवेगळी केमिकल सिक्रेट करतात की ज्याच्यामुळं आपलं जे काही फूड आपण खात असतो ते डायजेस्ट व्हायला आपल्याला हेल्प होते. म्हणजे ते काय करतात, थोडक्यात आपल्याला फूड डायजेस्ट करायला मदतच करतात. आणि इन टर्न आपण काय करतो, तर आपण जे डायजेस्ट केलेलं फूड आहे त्याच्यातले न्यूट्रिएंट्स त्यांना देतो. ह्याच्यात काय झालं, आपल्यालाही बेनिफिट झाला, त्यांनाही बेनिफिट झाला. तसंच जे ग्रेझिंग ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा सेल्युलोज जे असतं ग्रासमध्ये, ते आपण पुढे बघणार आहोत. तर त्याचं डायजेशन करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया त्यांच्या स्टमकमध्ये असतात की ते सेल्युलोज डायजेस्ट करून टाकतात. अशी भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला बघता येतील. इथं पिक्चरमध्ये दाखवले आहेत, नावं तुम्हाला सांगितलेली नाही आहेत, पण बरेचसे तिथं जे हे बॅक्टेरियाचे सगळे जे दिसत आहेत हे आपल्या वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये तुम्हाला सापडतात आणि त्यांचासुद्धा रोल ठरलेला आहे. काही प्रोटीन डायजेस्ट करतात, काही कार्बोहायड्रेट्स करतात, काही व्हिटॅमिन्स सेपरेट करतात. म्हणजे काय, काही बॅक्टेरिया आहेत जे व्हिटॅमिनचं प्रोडक्शन करतात आणि ते आपल्याला डायरेक्टली हेल्प करत असतात. दिस इज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप. आणखीन हे कुठं बघायला मिळतं, कॅटल इग्रेट्स तुम्ही बघितलं असेल, पांढरे बगळे असतात बघा, इथं पिक्चरमध्ये दाखवलेले. ते काय करतात, त्या कॅटल्सच्या बॉडीवरती बसतात आणि त्या कॅटलच्या बॉडीवर असणारे छोटे छोटे जे इन्सेक्ट्स आहेत ते सगळे इन्सेक्ट्स ते काय करत असतात, खात असतात. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, कॅटल इग्रेट्स राईड ऑन द बॅक ऑफ काउज अँड बफेलोज. They pick up and eat insects from the bodies of the animals. The cattle is benefited as it gets clean their body. आता त्याच्यामध्ये काय हे आहे, तर त्या ॲनिमलला आपल्या बॉडीवरची इन्सेक्ट्स काढून टाकता येत नाही. समजा आपल्या अंगावरती डास बसला तर आपण हाताने मारू शकतो, पण तसं यांच्याकडं काहीच नाही आहे. त्यांच्याकडं फक्त एकच, त्यांची टेल जी असते ते सारखे ते हलवून ते किडे हाकलायचा प्रयत्न करत असतात, पण काही ठिकाणचे किडे त्यांना काढता येत नाहीत. मग अशा वेळी हे जे इग्रेट्स असतात ते काय करतात, ते जे इन्सेक्ट्स आहेत ते खाऊन त्या ॲनिमलची बॉडी क्लीन ठेवण्यासाठी त्याला मदत करत असतात. तर दिस इज ऑल्सो टाईप ऑफ सिम्बायोटिक रिलेशनशिप. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे न्यूट्रिशन.
बघा, न्यूट्रिशन ही टर्म म्हणजे फक्त फूड मिळवणं किंवा फूड डायजेस्ट करणं असं नाही, तर ते फूड कन्झ्युम करण्यापासून ते डायजेस्ट करून त्याच्यातले न्यूट्रियंट्स आपल्या बॉडीसाठी किंवा त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीसाठी युटिलाइज करून रिमेनिंग पोर्शन बॉडीतनं बाहेर टाकून देणे, ही संपूर्ण जी प्रोसेस आहे दिस कम्स अंडर न्यूट्रिशन. त्याच्या 5 स्टेप्स असतात न्यूट्रिशनच्या. कुठल्या कुठल्या आहेत? पहिली आहे इंजेशन, मीन्स टू टेक फूड इनसाइड द बॉडी. जसं आपण जेवताना घास ताटातनं घेतो आणि तोंडामध्ये आत घालतो, दॅट इज इंजेशन. सेकंड, डायजेशन, म्हणजे इंजेस्ट केलेलं जे फूड आहे त्याचं डायजेशन करायचं. थर्ड इज ॲब्झॉर्प्शन, म्हणजे काय, डायजेस्ट केल्यानंतर आपण इन डिटेल पुढे ह्या स्टेप्स बघणार आहोत, मी जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. डायजेस्ट केलेलं फूड जे आहे स्टमकमध्ये किंवा इंटेस्टाईनमध्ये, त्याच्यातनं जी सेपरेट आउट झालेली न्यूट्रियंट्स आपल्या ब्लडमध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझमच्या ब्लडमध्ये बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब करून घेणं. फोर्थ स्टेप इज ॲसिम्युलेशन, ती जी न्यूट्रियंट्स आहेत ती बॉडीच्या मेंटेनन्स, रिपेअर, ग्रोथ, इतर एनर्जी ह्या सगळ्या कामांसाठी वापरणं. आणि लास्ट वन इज इजेशन, म्हणजे काय, डायजेस्टेड फूडमधला जो अनडायजेस्टेड किंवा वेस्ट पार्ट जो राहिलेला असतो, शिल्लक राहिलेला असतो, तो आपल्या बॉडीतनं एक्सपेल आउट करणं इज द लास्ट स्टेज. म्हणजे काय, फूड आपण बाहेरनं तोंडातनं आतमध्ये घेतलं बॉडीमध्ये, त्याच्यावर सगळी प्रोसेस केली, त्यातले न्यूट्रियंट्स वापरले आणि रिमेनिंग फूड आपण बाहेर टाकून दिलं. धिस होल प्रोसेस इज न्यूट्रिशन. त्याच्यातले आपण आता एक एक पार्ट आपण बघूया. न्यूट्रिशनमधली पहिली स्टेज आहे दॅट इज कॉल्ड इंजेशन. इंजेशन, आतमध्ये फूड घेणे. प्रोसेस ऑफ कन्झ्युमिंग फूड इज कॉल्ड इंजेशन. Every organism has a specialized organ for the ingestion purpose. आता इंजेशन म्हणजे बॉडीमध्ये फूड आत घेणे, हे प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे होतं. प्रत्येक ऑर्गॅनिझमला माउथ असतंच असं नाही. आपण किंवा इतर जे ॲनिमल्स ह्याच्यामध्ये जे येतात, ग्रेझिंग ॲनिमल्स आहेत, कार्निवोरस, हार्बिवोरस, ह्यांच्यामध्ये काय आहे, माउथ हा एक पार्ट आपल्याला असतो की ज्याच्यातनं आपण फूड बॉडीमध्ये आत घेत असतो. पण फूडच्या टाईपनुसार आणि ऑर्गॅनिझमच्या टाईपनुसार हा प्रकार जो आहे हा चेंज होत राहतो, ते आपण पुढं बघणार आहे. माउथ इन ह्युमन बिंग हेल्प्स इन इंजेशन. आपल्याला जसं माउथ आहे, काऊज, रॅट्स किंवा लायन वगैरे इतर जे सगळे ॲनिमल्स आहेत किंवा मॅमल्स ज्यांना म्हणतो, मॅमल्स आपण, की जे विव्हिपारस आहेत, जे आपल्या पिलांना जन्म देतात, ते बहुतेक सगळे ॲनिमल्स जे काय करतात, माउथनी आपलं फूड आत घेत असतात. सुडोपोडिया, एक्सटेन्शन ऑफ सेल मेम्ब्रेन इन अमिबा. अमिबासारखे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना माउथसारखा कोणताही पार्ट बॉडीमध्ये त्यांच्या नसतो. मग ते काय करतात, त्यांचं जे बॉडीचं जे सेल मेम्ब्रेन असतं त्या सेल मेम्ब्रेनला एक विशिष्ट ते आकार देतात, दॅट इज कॉल्ड सुडोपोडिया. म्हणजे असे फिंगरसारखे ते त्याच्यातनं शेप्स तयार करतात आणि ती फिंगर्स नंतर एकमेकांना मिसळली जातात आणि त्यातनं तो फूड आत घेतला जातो. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला तो ब्ल्यू कलरचा तो अमिबा दिसतोय बघा, आणि त्यांनी ते ग्रीन कलरचा एक पार्टिकल जो आहे त्याच्या दोन्ही साईडने अशी फिंगर लाईक प्रोजेक्शन्स पुढं आलेली आहेत आणि ती एकमेकांना चिकटतात आणि ते जे फूड पार्टिकल जो आहे तो बॉडीमध्ये घेतला जातो. सिलिया, हेअर लाईक स्ट्रक्चर्स इन पॅरामोशियम युजफुल इन कॅप्चरिंग फूड. इथं तुम्हाला पॅरामोशियमची पण फिगर, स्लीपरचा आपला शूज किंवा चप्पलचा जो शेप असतो तशा शेपचा एक ऑर्गॅनिझम दिसतोय, दॅट इज पॅरामोशियम. त्याच्या बॉडीवरती तुम्हाला असे हेअर्स असल्यासारखे दिसतील, दे आर कॉल्ड सिलिया. आणि ह्या सिलियाच्या हेल्पनी तो काय करत असतो, फूड पार्टिकल्स जे असतात ते बॉडीत घेत असतात. तर हे सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. त्याच्यानंतर क्लॉज अँड बिक्स इन बर्ड्स जे आहेत ते आपलं फूड कसं कॅप्चर करत असतात, तर क्लॉजनी ते फूड पकडतात किंवा क्लॉजनी फूड टिअर ऑफ करायला त्यांना मदत होते आणि त्यांच्या बिक्स ज्या असतात त्या बिक्सनी ते काय करतात, ते फूड कन्झ्युम करत असतात. आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. प्रत्येक ॲनिमलचं फूड काय आहे त्याप्रमाणे त्याचा बीकचा शेप काय असेल हे ठरलेलं असतं. तुम्ही जर ईगल किंवा असे जर ॲनिमल्स बघितले की जे फ्लेश इटर्स आहेत तर त्यांच्या जर बीक तुम्ही बघितल्या तर एकदम शार्प असतात आणि त्यांचे क्लॉजसुद्धा काय असतात, एकदम स्ट्रॉंग असतात टू कॅप्चर दॅट ॲनिमल ऑर दॅट ऑर्गॅनिझम. आणि त्यांना काय करायचं असतं, त्याची स्किन टिअर ऑफ करायची असते आणि फ्लेशचे पीसेस किंवा त्यांच्या मीटचे पीसेस काढून खायचे असतात. सो दे हॅव गॉट व्हेरी शार्प बीक्स. तेच तुम्ही स्पॅरो किंवा हेन्स हे जर बघितलं तर ह्यांच्या बीक्स एवढ्या शार्प नसतात. वाय, देअर नेचर ऑफ फूड इज ग्रेन्स ऑर
स्मॉल पार्टिकल्स, मग त्यांना फक्त ते काय आहेत तिथल्या सॉईलमधनं किंवा त्या सरफेसवरनं पिकअप करून खायचे असतात. त्यामुळे त्यांच्या ज्या बीक असतात त्या तुम्हाला एवढ्या पॉइंटेड दिसत नाहीत किंवा त्यांचे क्लॉज जे असतात ते सुद्धा एवढे स्ट्रॉंग नसतात. त्याच्यानंतर बटरफ्लाय किंवा ह्यासारखे जे इन्सेक्ट्स आहेत त्यांच्या बाबतीत प्रोबॉसिस नावाची एक लॉंग ट्यूब एक्सटेंडेड फ्रॉम हेड, इथं पिक्चरमध्ये तुम्हाला ते बटरफ्लाय दिसतंय आणि त्याच्या डोक्यावरती 2 अँटेना आहेत आणि त्याच्या खालच्या बाजूला एक अशी ट्यूब येऊन त्या फ्लॉवरमध्ये आत गेलेली तुम्हाला दिसते बघा. दॅट ट्यूब इज नथिंग बट कॉल्ड प्रोबॉसिस. त्या ट्यूबनी ते काय करतात, त्या फुलातलं किंवा त्या फ्लॉवरमधलं जे नेक्टर असतं ते सक करून घेतात. प्रोबॉसिस लॉंग ट्यूब एक्सटेंडेड फ्रॉम हेड इन मॉथ्स, बटरफ्लाईज अँड मॉस्किटोज are used to suck the food such as nectar from flowers. तर त्याप्रमाणे ती प्रोबॉसिस ते वापरतात. इतर वेळा जर तुम्ही बघितलं तर त्याची कॉईलसारखी त्यांच्या माउथपाशी ती गुंडाळून ठेवलेली दिसते. ज्यावेळी त्यांना नेक्टर घ्यायचं आहे त्यावेळी ते सरळ करून त्या फ्लॉवरमध्ये आतमध्ये सोडतात आणि जसं आपण स्ट्रॉनी कोल्ड्रिंक पितो ना त्या पद्धतीने ते काय करतात, ते नेक्टर सक करून घेतात. फ्रॉगच्या बाबतीत काय असतं, इट हॅज गॉट लॉंग स्टिकी टंग्स अँड दे कॅच देअर प्रे विथ द हेल्प ऑफ दॅट टंग. इथं खाली पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. तो फ्रॉग काय करतो आहे, त्या इन्सेक्ट जो बसलेला आहे तिथं त्याच्या दिशेने त्यांनी काय केली, आपली टंग एक्सटेंड केलेली आणि त्या टंगला पुढं असा पार्ट असतो हाफ राऊंड असा आणि तो एकदम स्टिकी असतो. म्हणजे ज्यावेळी तो त्या इन्सेक्टला जाऊन ती टंग चिकटते त्यावेळी काय होतं, तो इन्सेक्टसुद्धा त्या टंगला चिकटतो आणि मग तो झपाट्याने तो काय करतो, फ्रॉग तो एकदम ती टंग जी आहे ती आपल्या माउथमध्ये आत ओढून घेतो. इट इज लाईक इलॅस्टिक. रबर तुम्ही ताणताणी सोडून देतात की परत ते पूर्वीच्या ह्याला येतं, तसं ही यांची टंग असते आणि त्या टंगनी ते काय करत असतात, ते फूड कॅप्चर करत असतात. सेकंड स्टेज इन न्यूट्रिशन इज डायजेशन. द फूड इटन बाय द ऑर्गॅनिझम कॅनॉट बी डायरेक्टली यूज्ड बाय द बॉडी. जसं आता आपण भाजी खातो, पोळी खातो, भात खातो, फ्रूट्स खातो, चिकन खातो, मटण खातो, अंडी खातो, हे सगळं जे खातो हे असंच्या असं आपल्या बॉडीला युटिलाइज करता येत नाही. त्यासाठी बॉडीला काय करायला लागतं, आधी ते ब्रेकडाऊन करावं लागतं. Thus, digestion is necessary. Process of breaking down food into smaller and simpler compounds to be absorbed by the body is called digestion. Digestion म्हणजे काय बघा, आपण जे काही फूड खातो इट इज, हे पण आपण मागच्या प्लांट डाएटमध्ये शिकलो आहे की जे फूड आपण प्लांट्स तयार करतात इट इज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, बरोबर आहे. मग हे फूड जे आपण खातो ते काय आहे, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत. ते काय केले जातात, त्याच्यावरती प्रोसेसिंग करून केमिकल रिॲक्शन्स करून त्याचे सिम्पल मॉलिक्युल्स किंवा सिम्पल सबस्टन्सेस तयार केले जातात की जे सबस्टन्स आपल्या ब्लडमध्ये इझिली ॲब्झॉर्ब होऊ शकतील. ही जी प्रोसेस आहे, ही जी ट्रान्सफॉर्मेशनची म्हणजे काय, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स टू सिम्पल मॉलिक्युल्स, ही जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला म्हटलं जातं डायजेशन. आणि ते युजली कुठं होतं, आपल्यासारख्या प्राण्यांच्यामध्ये स्टमकमध्ये, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, माउथ, हे जे आपले पार्ट आहे त्याच्यामध्ये हे डायजेशन प्रोसेस होत असते. 5th स्टँडर्डमध्ये हे आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. इथं साईडच्या पिक्चरमध्ये पण तुम्हाला दाखवलेले आहे. त्याच्यानंतरची स्टेप आहे दॅट इज ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन म्हणजेच काय, टू सक इनसाइड. मग हे डायजेस्टेड फूड कंटेन्स मेनी न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी. एनर्जी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, याच्यामधनं एनर्जी मिळते. सो इट कंटेन्स एनर्जी. हे जे डायजेस्टेड फूड असतं त्याच्यात न्यूट्रिएंट्स असतात. काय काय असतं, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ही सगळी न्यूट्रिएंट्स त्या डायजेस्टेड फूडमध्ये असतात. आणि दीज आर नेसेसरी टू बी ट्रान्सपोर्टेड टू द होल बॉडी. हीच न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलला गरजेची असतात. मग ती त्या सेलपर्यंत पोचवायची कशी, डायजेशन झालं आपल्या पोटामध्ये, स्टमकमध्ये, इंटेस्टाईनमध्ये डायजेशन झालं, ते त्या पर्टिक्युलर बॉडी पार्टला, त्या सेलला कसं पोचवलं जातं, तर प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम डायजेस्टेड फूड अँड कॅरिंग इट टू ऑल द पार्ट्स ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲब्झॉर्प्शन. इंटेस्टाईनमधनं डायजेस्ट झालेले न्यूट्रिएंट्स जे युजफुल आहेत बॉडीसाठी ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. आणि तुम्हाला माहिती आहे ब्लड हे आपल्या बॉडीतली ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम आहे. ती काय करते, ते ब्लडमध्ये जे न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब केले जातात ही ब्लडमार्फत ह्या प्रत्येक सेलला हे न्यूट्रिएंट्स सप्लाय केले जातात. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲब्झॉर्प्शन. नंतर ॲसिमिलेशन. द न्यूट्रिएंट्स आर ट्रान्सपोर्टेड टू द बॉडी.
म्हणजे हे ब्लडमधनं इंटेस्टाईनमध्ये ब्लडमध्ये आली न्यूट्रिएंट्स, तिथनं ती सगळ्या सेलपर्यंत पोचवली गेली. दीज न्यूट्रिएंट्स आर यूज्ड फॉर ग्रोथ, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ द बॉडी. हीच न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी, रिपेअरसाठी, मेंटेनन्ससाठी आपण वापरतो. हे आपण 6th स्टँडर्डमध्ये हे सगळं शिकलेलो आहे. तर ही जी प्रोसेस आहे त्या न्यूट्रिएंट्सचं आपल्या बॉडीसाठी युटिलायझेशन करणं, त्यातनं आपली बॉडी हेल्दी ठेवणं, आपल्या बॉडीची प्रॉपर ग्रोथ करणं, जर कुठं मेंटेनन्स रिपेअरची गरज असेल तर ते मेंटेनन्स रिपेअर करणं, हे सगळं ह्या न्यूट्रिएंटच्या हेल्पनी किंवा न्यूट्रिएंट त्याच्यासाठी गरजेचे असतात. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲसिमिलेशन. नेक्स्ट पार्ट इज इजेशन. बघा, आता आपण फूड आत घेतलं, फूड डायजेस्ट केलं, त्यातल्या आवश्यक आहेत ते न्यूट्रिएंट्स आपण ॲब्झॉर्ब करून घेतले ब्लडमध्ये, ब्लडनी ते सगळ्या बॉडीकडे पोचवले, सगळ्या सेल्सना पोचवले, ते बॉडीसाठी वापरले गेले. आता ह्या प्रोसेसमध्ये काही त्या फूडचा पार्ट हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये तसाच राहिलेला असतो की जो आपली बॉडी किंवा त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमची बॉडी आपण असं म्हणूया की डायजेस्ट करू शकत नाही. मग हे काय आहे? दिस इज वेस्ट फॉर बॉडी. आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही, बॉडीमध्ये ठेवूनही उपयोग नसतो. मग असे वेस्ट मटेरियल जे आहे किंवा अनडायजेस्टेड फूड जे आहे हे आपल्या बॉडीतनं एक्सपेल आउट केलं जातं किंवा एक्सक्रीट केलं जातं. आणि ही जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड इजेशन. द न्यूट्रिएंट्स अँड युजफुल सबस्टन्सेस आर ॲब्झॉर्ब्ड बाय द बॉडी. रिमेनिंग पार्ट इज एक्सक्रीटेड आउट. द प्रोसेस ऑफ एक्सक्रीटिंग वेस्ट मटेरियल अँड अनडायजेस्टेड फूड आउट ऑफ बॉडी इज कॉल्ड इजेशन. सिम्पल. डायजेशन झाल्यानंतर जे काही वेस्ट मागं शिल्लक राहतं ते बॉडीतनं बाहेर टाकून देणे. जसं तुम्ही सकाळी घंटागाडी आली की घरातला कचरा त्या घंटागाडीत नेऊन टाकता, दॅट इज इजेशन. तर ह्या आपण काही स्टेप्स बघितल्या न्यूट्रिशनमधल्या 5 स्टेप. कुठल्या कुठल्या? इंजेशन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन आणि लास्ट इजेशन. इथं न्यूट्रिशनची प्रोसेस कंप्लीट झाली. आता आपण काही ॲनिमल्समधनं, काही ऑर्गॅनिझम्समधलं हे प्रोसेसेस कशा कॅरी केल्या जातात हे आपण बघूया. पहिलं आपण एक्झाम्पल घ्यायचं आहे ते सिंगल सेल किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. न्यूट्रिशन इन अमिबा. अमिबा इज अ सिंगल सेल सराउंडेड बाय अ सेल मेम्ब्रेन. अमिबा जर तुम्हाला माहिती आहे की हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे एक सेल किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. एक सेल म्हणजेच ती बॉडी. इट इन्क्लूड्स न्यूक्लियस, फूड व्हॅक्यूल अँड कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. इथं पिक्चरमध्ये दाखवले. इट चेंजेस शेप टू फॉर्म फिंगर लाईक प्रोजेक्शन्स नोन ॲज सुडोपोडिया. दे ऑल्सो हेल्प इन लोकोमोशन. हे त्यांचा शेप बदलू शकतात कारण ते फ्लेक्झिबल बॉडी असते, ब्लबरसारखे. इथं तुम्हाला दिसते ते सेल मेम्ब्रेन ते एक्स्ट्रॅक्ट करून त्याचा शेप बदलू शकतात आणि फिंगर लाईक प्रोजेक्शन्स त्यांच्या बॉडीतनं तयार होतात. दे आर कॉल्ड सुडोपोडिया. ते त्यांना लोकोमोशनसाठी, मूवमेंटसाठी सुद्धा हेल्प करतात. वेन अमिबा डिटेक्ट्स फूड सराउंड्स इट्स विथ द सुडोपोडिया अँड एंगल्फ्स इट. इथं दाखवलेलं आहे बघा, ते फूड पार्टिकल ब्ल्यू कलरचं आहे, त्याच्या भोवतीने त्यांनी ते सुडोपोडिया एक्सटेंड केलेले आहेत. आणि नंतर काय झालं, ते सुडोपोडिया पुढे येऊन एकमेकांना जॉईन झाले आणि ॲटोमॅटिकली तो काय झाला, तो फूड पार्टिकल केम इनसाइड द बॉडी ऑफ अमिबा. द फूड इज ट्रॅप्ड इनसाइड द फूड व्हॅक्यूल वेअर इट इज डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड. ती फूड व्हॅक्यूल पण तुम्हाला तिथं दिसते बघा, व्हाईट कलरचा, आणि त्याच्या आतमध्ये तो ब्ल्यू कलरचा फूड पार्टिकल दिसतोय. त्या व्हॅक्यूलमध्ये काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ते सिक्रेट केले जातात आणि त्याच्यामध्ये त्या फूडचं डायजेशन होतं आणि तो काय केला जातो, ॲसिमिलेट केला जातो, म्हणजे बॉडीसाठी वापरला जातो. प्रोसेस ऑफ एनगल्फिंग द फूड पार्टिकल अँड ब्रेकिंग इट डाऊन इनसाइड द सेल. फूड पार्टिकल आत घ्यायचा, ब्रेकडाऊन करायचा म्हणजे डायजेस्ट करायचा, कुठं, सेलच्या आतमध्ये, इज नोन ॲज अ फॅगोसायटॉसिस. आता ह्याला डायजेशन म्हणत नाही, दिस प्रोसेस इज कॉल्ड फॅगोसायटॉसिस. का? कारण ती सेलच्या आतमध्ये एका सिंगल व्हॅक्यूलमध्ये होते. लक्षात आहे, त्याच्यात ऑर्गन्स नाही आहेत कारण तो सिंगल सेल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसणार नाही. द अनडायजेस्टेड फूड इज एक्सक्रीटेड आउट बाय द कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. आणि जो अनडायजेस्टेड फूड आहे ते त्या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूलमधनं पुन्हा त्या सुडोपोडियाच्या ह्याच्यातनं बाहेर टाकून दिल्या जातात. ती सुद्धा प्रोसेस तुम्हाला इथं खाली दिसते. इंजेशन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन आणि इजेशन ह्या सगळ्या प्रोसेसेस आहेत त्या एका सेलमध्येच घडून येतात. लक्षात आलं? सो दिस इज न्यूट्रिशन इन अमिबा ऑर एनी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम.
त्याच्यानंतर आपण बघणार आहोत न्यूट्रिशन इन रुमिनंट्स. आता रुमिनंट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्रेझिंग ॲनिमल्स, जे ग्रास किंवा ग्रीन लीव्ज प्लांट्सची खातात. दे आर ऑल कॉल्ड ग्रेझिंग ॲनिमल्स. आता ह्यांना रुमिनंट्स का म्हणलं जातं ते पण आपण ह्याच्यात बघणार आहे. कॅटल, शीप, गोट्स एक्सेट्रा ग्रेज मेनली ऑन ग्रास अँड हे. हे म्हणजे काय, वाळलेलं गवत जे असतं ते किंवा ग्रीन ग्रास, याच्यावरती हे स्वतःचं फिडिंग करत असतात. ग्रास अँड हे प्रिडॉमिनंटली कंटेन सेल्युलोज. तुम्हाला माहिती आहे जो टफ पार्ट असतो प्लांट सेलचा दॅट इज कॉल्ड सेल्युलोज, ज्याची सेल वॉल बनलेली असते. तर हे जे सगळं ग्रीन प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये जास्त करून सेल्युलोजचं पर्सेंटेज हे जास्त असतं. सेल्युलोज आर डिफिकल्ट टू डायजेस्ट, आणि हे सेल्युलोज मटेरियल असतं हे खूप टफ असतं आणि इट इज नॉट इझिली डायजेस्टेबल. त्यामुळं आपली बॉडी सेल्युलोज डायजेस्ट करू शकत नाही. These animals have a special organ in digestive system called rumen. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला माहिती आहे किंवा मागाशी त्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितली, स्टमक आहे, नंतर लार्ज इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे. ह्या पार्टमध्ये आपल्या बॉडीच्या फूडचं डायजेशन होत असतं. तसं ह्यांच्या बॉडीमध्ये पण तेच असतात, पण त्याच्यामध्ये एक स्पेशल ऑर्गन असतो दॅट इज कॉल्ड रुमेन. इथं जर तुम्ही पिक्चर बघितलं तर तिथं तो रुमेन 1 नंबरचा जो ऑर्गन दाखवलेला आहे साईडच्या फिगरमध्ये दॅट इज रुमेन. इट इज अ बिग बॅग लाईक स्ट्रक्चर. द फूड इज स्टोर्ड इन रुमेन अँड कॅन बी ब्रॉट बॅक टू द माउथ फॉर च्युईंग अगेन. आता हे रुमेन आहे हे जास्त करून स्टोरेज बॅगचं काम करत असतं. बघा तुम्ही हे ग्रेझिंग ॲनिमल जर बघितले तर ते काय करत असतात, भरा आधी फूड आपल्या पोटात भरून घेत असतात. तुम्ही बघितलं असेल आपल्यासारखं एक घास चावून खाल्ला आहे मग त्यांनी गिळला आहे असं नाही. तर ते काय करत असतात, ते फूड जे आहे ते फक्त त्याचे बाईट्स करून ते भरा आपल्या पोटात भरून घेत असतात. मग हे जे अनडायजेस्टेड फूड आहे तो ग्रीन कलरचा ॲरो जो दिसतोय तुम्हाला तो कुठं आला आहे बघा, पहिल्यांदा रुमेनमध्ये आलेला आहे. ग्रीन कलरचा ॲरो काय दर्शवतो की ते फूड त्यांनी ॲज इट इज कन्झ्युम केलेलं आहे, ते त्यांच्या रुमेनमध्ये येतं. नंतर काय करतात हे रुमेनमधनं ते जे फूड आहे तर पुन्हा तुम्हाला दुसरा ग्रीन ॲरो दिसेल, त्यांनी ते पुन्हा ते आपल्या तोंडामध्ये आणू शकतात. मध्ये एक प्रोसेस होती त्याच्यावरती, पण तो जो पार्ट आहे तो पार्ट पुन्हा तोंडामध्ये आणतात, मग व्यवस्थित तो च्यू करतात, बाईट करतात, ग्राइंड करतात आणि पुन्हा तो काय करतात ते गिळून टाकतात. ह्याला आपण म्हणतो तुम्ही बघितलं असेल गोठ्यामध्ये जनावरं बसलेली असतात, त्यांच्यासमोर काही नसतं पण तोंड हलत असतं त्यांचं. म्हणजे काय करत असतात, त्यांनी जे आधी फूड आत घातलेलं आहे पोटामध्ये ते पुन्हा तोंडात आणून प्रॉपर बायटिंग, च्युईंग, ग्राइंडिंग करून ते पुन्हा गिळत असतात. Such animals who can bring back food to their mouth are called ruminants. असे जे ॲनिमल्स आहेत, जे कोण ॲनिमल्स की जे आपलं खाल्लेलं फूड पुन्हा आपल्या माउथमध्ये आणू शकतात च्युईंगसाठी, दे आर कॉल्ड रुमिनंट्स. द स्टमक ऑफ रुमिनंट्स इज डिवायडेड इन 4 पार्ट्स. आपलं स्टमक एक सिंगल पार्ट असतं, एक सिंगल सॅक असते, पण ह्या ॲनिमल्सच्या बाबतीत ते स्टमक जे आहे ते 4 पार्टमध्ये डिव्हाइड केलेलं असतं. इथं तुम्हाला ते सगळे पार्ट दाखवलेले आहेत. पहिला आहे तो रुमेन, सेकंड आहे तो रेटिक्युलम, थर्ड आहे तो ओमॅझम आणि फोर्थ आहे दॅट इज कॉल्ड ॲबोमॅझम. आता हे 4 चेंबर जे आहेत त्यांच्या डायजेस्टिव्ह किंवा स्टमकचे, ह्या प्रत्येक चेंबरमध्ये त्या ग्रीन फूडवरती किंवा सेल्युलोज कंटेंट फूडवरती वेगवेगळ्या प्रोसेसेस केले जातात. त्या कुठल्या ते आपण बघूया. रुमिनंट्स इट ग्रास ऑर कड. इट टेक्स लार्ज बाईट्स अँड च्यूज हरिडली. रुमिनंट्सची सवय तुम्हाला माहिती आहे, भरा ते गवत खातात, तोडतात आणि आपल्या पोटामध्ये भरून घेतात. फूड इज मिक्स्ड विथ सलायवा फॉर अ शॉर्ट टाईम बिफोर स्वॅलोईंग अँड इज स्टोअर्ड इन रुमेन. तुम्ही बघता त्यांची लाळ गळत असते, मग ते जे काय फूड खात असतात त्याच्यात ती सगळी त्यांची जी सलायवा आहे ती मिक्स होत असते आणि हे सलायवा मिक्स झालेलं फूड ते स्वॅलो करतात आणि रुमेनमध्ये ते स्टोअर करतात. बॅक्टेरिया प्रेझेंट इन रुमेन रिलीज डायजेस्टिव्ह एन्झाईम्स विच डायजेस्ट सेल्युलोज. सिम्बायोटिक रिलेशनशिप. हे बॅक्टेरिया त्यांच्या रुमेनमध्ये असतात आणि ते काय करतात, ते विशिष्ट प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रेट करतात की जी एन्झाईम्स त्या ग्रीन फॉडरमधलं किंवा त्या ग्रासमधलं जे सेल्युलोज आहे ते डायजेस्ट करायचं काम करतं. रुमेन अँड रेटिक्युलम कॉज द फूड टू सेपरेट इन टू सॉलिड अँड लिक्विड पार्ट्स. बघा आता ते पाणी पिलेलं असतं, त्याच्यात भरपूर प्रमाणात सलायवा मिक्स झालेली असते
आणि आपल्यापेक्षा त्यांचं सलायवाचं पर्सेंटेज जास्त असतं. तुम्ही बघितलं आपल्या तोंडातनं कधी सलायवा गळत नाही लहान बाळं सुटली तर, पण हे जे ॲनिमल्स असतात त्यांच्या तोंडातनं सतत ती सलायवा गळत असताना तुम्हाला दिसते का? कारण त्याचं पर्सेंटेजच त्यांच्यात जास्त असतं. मग काय होतं, हे रुमन आणि रेटिक्युलममधलं जे काही फूड आहे त्याच्यातनं ते रुमेनमध्ये आणि रेटिक्युलम ह्या 2 पार्टमध्ये, इथं ग्रीन ॲरो जो आहे तो पुढे रेटिक्युलमपाशी आलेला आहे बघा, तर त्या रेटिक्युलममध्ये आणि रुमेनमध्ये काय केलं जातं, त्या फूडमधला सॉलिड पार्ट आणि लिक्विड पार्ट हा सेपरेट आउट केला जातो. सॉलिड पार्ट इज ब्रॉट बॅक टू द माउथ फॉर फर्दर च्युईंग. बघा ते लिक्विड येत नाही तोंडामध्ये, लिक्विड जर आलं तर काय होईल, ते तोंडात सगळं फूड बाहेर पडेल त्यांच्या, बरोबर आहे ना. म्हणून ते लिक्विड सेपरेट आउट करून जो सॉलिड पार्ट असतो, सॉलिड बॉल असतो, तो फक्त त्यांच्या तोंडात येतो आणि तो फर्दर च्युईंगसाठी यूज करतात. पार्शियली डायजेस्टेड पार्ट इज कॉल्ड ॲज कड. हा आता पार्शियली डायजेस्टेड आहे का? कारण बॅक्टेरियाने त्याच्यातलं सेल्युलोज डायजेस्ट केलेलं आहे. हा पार्ट त्यांच्या तोंडामध्ये येतो, दॅट पार्ट इज कॉल्ड कड, म्हणजे घास आपण ज्याला म्हणतो तो. आणि कड इज ब्रॉट टू द माउथ मिक्स्ड विथ सलायवा अगेन अँड इज ग्राउंड इन टू स्मॉलर पार्ट्स. दिस प्रोसेस कॅन ऑकर सेव्हरल टाइम्स. मग तो जो कड आहे ज्याच्यातनं लिक्विड सेपरेट आउट केलेला आहे, तो ग्रासचा जो बॉल आहे तो त्यांच्या तोंडात येतो, ज्याच्यामधल्या सेल्युलोजचं डायजेशन ऑलरेडी बॅक्टेरियांनी रुमेनमध्ये केलेलं आहे. तर तो कड त्यांच्या माउथमध्ये येतो, तो प्रॉपर ते च्यू करतात आणि पुन्हा गिळून टाकतात. आता ही प्रोसेस सेव्हरल टाइम्स होऊ शकते, लक्षात आलं. आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतो कडिंग, किंवा मराठीमध्ये ज्याला आपण रवंथ असं नाव दिलेलं आहे. फूड इज देन पास्ड इन टू नेक्स्ट चेंबर ऑफ द स्टमक, ओमॅझम. बघा आता त्यांनी ते कडिंगसाठी फूड, पिंक कलरचा ॲरो जो आहे त्यांनी ते फूड त्यांच्या तोंडात परत आणलं आणि तिथनं परत जाताना ब्ल्यू कलरचा ॲरो जो आहे तो ओमॅझममध्ये पोचलेला आहे. म्हणजे काय, ते जे कडिंग केलेलं जे फूड आहे किंवा च्यू केलेलं फूड, ग्राइंड केलेलं फूड आहे ते पुन्हा बॉडीमध्ये आणलं जातं, पण ते आणलं जातं ओमॅझममध्ये. स्मॉलेस्ट चेंबर ऑफ ऑल अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ एक्सेस वॉटर. हा ओमॅझम हा जो चेंबर आहे हा ह्या 4ही चेंबरमधला सगळ्यात लहान चेंबर आहे आणि त्याचं काम काय आहे, तर त्या फूडमधलं जे एक्सेस वॉटर आहे ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब करून घ्यायचं. ॲबोमॅझम इज द लास्ट चेंबर अँड प्रोड्युसेस व्हेरियस डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. हां, आता हे ॲबोमॅझम जे इथं दाखवलेलं आहे दॅट इज ट्रू डायजेस्टिव्ह पार्ट, किंवा आपण त्याला स्टमक म्हणू शकतो. इथं हे फूड आणलं जातं, वेगवेगळी डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रीट केली जातात आणि त्याचं कंप्लीट डायजेशन त्या ॲबोमॅझममध्ये केलं जातं. हेल्प्स इन डायजेशन ऑफ द फूड अँड इज कन्सिडर्ड ॲज अ ट्रू स्टमक. म्हणजे पहिले 3 पार्ट आहेत त्याच्यामध्ये फक्त कडिंग, लिक्विड सेपरेट करणं, सेल्युलोजचं डायजेशन एवढंच झालं काम, पण खरं जे डायजेशन आहे ते ॲबोमॅझममध्ये केलं जातं. इट इज सिमिलर इन स्ट्रक्चर टू द स्टमक ऑफ अदर ॲनिमल्स दॅन रुमिनंट्स. आपल्या बॉडीतलं जे स्टमक असतं किंवा इतर ॲनिमलच्या बॉडीमधलं जे स्टमक असतं त्याचं आणि हे ॲबोमॅझमचं स्ट्रक्चर सिमिलर असतं. म्हणजे त्याच्यामध्ये ते HCl ॲसिड सिक्रेट होतं, बाकीचे डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट होतात आणि रिमेनिंग म्हणजे खरं जे डायजेशन फूडचं होतं ते ह्या ॲबोमॅझममध्ये होतं. द फूड पासेस इन टू स्मॉल इंटेस्टाईन वेअर द न्यूट्रियंट्स आर ॲब्सॉर्ब. मग तिथनं पुढची प्रोसेस सेम आहे आपल्या बॉडीसारखी. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फूड येतं, तिथं त्याचं डायजेशन होतं आणि त्यातले न्यूट्रियंट्स त्या काऊच्या किंवा त्या ग्रेझिंग ॲनिमलच्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केली जातात. द स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन ऑफ रुमिनंट्स इज कनेक्टेड बाय अ लार्ज पाऊच नोन ॲज सीकम. आता ह्यांच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तुम्ही तर स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईनच्या मध्ये आणखीन एक बॅग असते, त्या बॅगेला म्हणलं जातं सीकम. इट इज अ लार्ज पाऊच लाईक स्ट्रक्चर. सीकम कंटेन्स मेनी बॅक्टेरिया विच कॅन फर्दर डायजेस्ट द सेल्युलोज. आता काही रुमेनमधनं जे काही बॅक्टेरियांनी डायजेस्ट केलेल्या सेल्युलोजमधनं थोडं काही सेल्युलोज आणखीन राहिलेलं असतं, ते सेल्युलोज ह्या सीकममध्ये तिथे जे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात ते पूर्ण डायजेशन करून हे करून टाकतात. अनडायजेस्टेड फूड इज एक्सक्रीटेड अलॉंग विथ अदर वेस्ट मटेरियल्स. आणि मग सीकममधनं जे काही अनडायजेस्टेड फूड शिल्लक राहतं ते फूड त्या ॲनिमलच्या ह्याच्यात स्टूलद्वारे त्यांच्या बॉडीतनं ते बाहेर एक्सक्रीट केलं जातं. म्हणजे इथं त्या बॉडीतनं इंजेस्ट केलं जातं. सो दिस इज द प्रोसेस ऑफ रुमिनंट्स न्यूट्रिशन. रुमिनंट्सच्या न्यूट्रिशनच्या बाबतीत ह्या स्टेप्स सगळ्या फॉलो केल्या जातात. मेजर डिफरन्स काय आहे रुमिनंट्स आणि अदर ॲनिमल्समध्ये, तर ह्यांचं जे स्टमक आहे हे 4 चेंबरमध्ये डिवाईड झालेलं आहे. कुठले कुठले? रुमेन, त्याच्यानंतर रेटिक्युलम, त्याच्यानंतर ओमॅझम आणि ॲबोमॅझम
आणि एक एक्स्ट्रा पार्ट त्यांच्या लार्ज आणि स्मॉल इंटेस्टाईनच्या मध्ये असतो, दॅट इज कॉल्ड सीकम. ही प्रोसेस त्यांच्या याच्यात का कॅरी केली जाते? कारण त्यांच्या फूडमध्ये सेल्युलोजचं पर्सेंटेज व्हॉल्यूम वाईज जास्त असतं, विच दे हॅव टू डायजेस्ट. कारण नॉर्मल डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सेल्युलोजचं डायजेशन होत नाही. म्हणून आपल्या बॉडीमधल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आणि रुमिनंट्सच्या बॉडीमधल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हा फरक असतो. लक्षात आलं? सो हिअर एंड्स द न्यूट्रिशन इन रुमिनंट्स. इथं आपला पार्ट 1 ॲनिमल न्यूट्रिशनचा संपतोय. हा पार्ट व्यवस्थित समजून घ्या. काही गोष्टी आहेत थोड्याशा समजायला अवघड आहेत, तर अवघड नाहीत, आय विल से थोडंसं केअरफुली बघितलं पाहिजे. ते व्यवस्थित बघा, प्रत्येक प्रोसेस नीट समजून घ्या. आपल्या डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते विचारा, आणि ह्याच्यावरती वर्कशीट आणि टेस्ट जे आपल्या पोर्टलवरती ॲपमध्ये लोड केलेले आहेत ते कंप्लीट करून टाका. सो हिअर एंड्स द पार्ट 1 ॲनिमल न्यूट्रिशन. थँक्यू.